नव्हे ऐसी ज्याची बुद्धी, ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धी. ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धी, ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धी. पहा श्रुती मधी विचारुनी, पहा श्रुती मधी विचारुनी, ब्रह्यासी नावडे हरिनाम कीर्तन, जयासी नावडे हरिनाम कीर्तन. आणिक नर्तन वैष्णवांचे, आणिक नर्तन वैष्णवांचे, आणिक नर्तन वैष्णवांचे, जयाची नावडे हरिनाम कीर्तन, जयाची नावडे हरिनाम कीर्तन. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवेर. सहज लिळे उदकी वह्या, तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवेर. निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवेर. ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्याची बुद्धी, पहा श्रुतीमधी विचारुनी, पहा श्रुतीमधी विचारुनी, जयासी नावळे हरिनाम कीर्तन, आणिक नर्तन वैष्णवांचे. सत्य त्याचे वेळे घडला व्यभिचार, मातेशी व्यवहार अंत्य ज्याचा. तुका म्हणे येथे मानी आन सारिखे, तुका म्हणे येथे मानी आन सारिखे, तात्काळ तो मुखे कुष्ठ होय. जयासी नावडे हरिनाम कीर्तन, आणिक नर्तन वैष्णवांचे. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा अभंगाच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 848 क्रमांकाचा अभंग आहे. या अभंगात तुकाराम महाराजांनी एक अतिशय अनोखा, फार प्रचलित नसलेला पण आवश्यक असलेला असा एक विचार आपल्यापुढे त्या ठिकाणी मांडला. हा विचार मांडताना या विचाराबद्दल वेगळा वेगळा विचार आपल्या मनाला येऊ शकतो, पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया की तुकाराम महाराज हे व्यक्तिमत्व हे जगद्गुरूचं व्यक्तिमत्व, जगाचे गुरु आहेत. यांनी जे आपल्याला सांगितलंय ते निश्चितपणे आपल्या कल्याणाचं आहे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे सांगितलं आहे ते वेद, शास्त्र, पुराण, ऋषींची आणि संतांची वचनं या सगळ्यांना पूर्ण अनुसरून असलेलं आहे, म्हणजे यात काही शंका घेण्याचं कारण नाही, एक गोष्ट.
आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्या मनानं आपण ठरवलेल्या काही गोष्टी असतात आणि त्यामुळे आपलं मत आपण पक्क केलेलं असतं आणि आपल्याला वेगळं काही ऐकायला मिळालं की मग हे कसं ते कसं आपल्याला असं वाटतं. तर अशा वेळेस आपलं कर्तव्य आहे की आपलं मत सगळं बाजूला ठेवून द्यायचं, महाराज काय सांगतात तेवढं ऐकायचं. ही गोष्ट आहे. त्याचं एक कारण आहे की भगवंतानं तुम्हाला आम्हाला मनुष्याचा जन्म दिला आणि यात कल्याणासाठी तेधवा रचिले ब्रह्मजन तया वेद दिधले शासन. तर त्याच्याकरता चांगलं वाईट किंवा कल्याण अकल्याणाचा विचार करण्याकरता भगवंतानं वेद दिला आहे आणि अशा प्रकारचे वेदाचं वचन आपल्याला त्या ठिकाणी तिथपर्यंत आपण पोचत नाहीत, म्हणून वेदाचीच वचनं आपल्याला संत सांगतात. म्हणूनच पहाश्रुतीमध्ये विचारून असं इथे महाराजांनी म्हटलं आहे. त्याचं कारण असं की भगवंत तुम्हाला आम्हाला जन्म देतो त्याच्या प्राप्तीसाठी, त्याकरता काय करायचं ते त्याच्या वेदामार्फत आपल्याला सांगतो आणि त्याच्या वेदाची आणि आपली वेदाच्या विचाराची, आपल्या कल्याणाच्या वेदाच्या विचाराची आपली भेट घालून देण्याचं काम संत करतात. हे तुकाराम महाराज स्वतःच म्हणतात, धर्मरक्षावयासाठी करणे आटी आम्हासी, वाचा बोल वेद नीती करू संती केले ते. आमचं कामच हे आहे की धर्माचं रक्षण करायचं आणि त्याकरता ते प्रत्येक लोकांनी ते पाळावं आणि लोकांचं समष्टी आणि व्यष्टी दोन्ही प्रकारानं कल्याण व्हावं. वेदप्रणिहितो धर्म, हा वेदाने सांगितलेला जो धर्म आहे भगवंताच्या प्राप्तीकरता जीवनाचा उद्देश म्हणून तो लोकांना सांगावा, लोकांच्याकडून तो आचरून घ्यावा, म्हणजे धर्माचं रक्षण करावं. आणि याकरता आम्ही आमचा जीवाचा आटापिटा करतो. काय करतो आम्ही? दोनच गोष्टी करतो. वाचा बोल वेदनीती, वेदानं माणसाला कल्याणाकरता जी नीती सांगितली ती आम्ही सांगतो आणि करण्याच्या बाबतीत, कृतीच्या बाबतीत संतांनी जे केलं तेवढं आम्ही करतो. संतांनी जे केलं ते करतो की सामान्य माणसाला त्याचा आदर्श ठेवताना शंका न आली पाहिजे, त्याला ते जड गेलं नाही पाहिजे आणि त्या संतांच्या आदर्शाप्रमाणे वागणाऱ्याला परमेश्वरापर्यंत पोचता आलं पाहिजे. अगदी सरळ सरळ गोष्ट अशा प्रकारची आहे. तर अशा वेळेस वेदनीती आम्ही बोलतो. कधी कधी असं होतं की ती वेदनीती किंवा वेदानं सांगितलेलं जे सत्य असतं ते आपल्या मनाच्या थोडं वेगळं वाटतं आपल्याला, म्हणून अशी म्हणण्याची पद्धत आहे की कटू सत्य असतं. पण कटू सत्य जर आपण औषधासारखं स्वीकारलं तर आपल्याला त्याचे गोड परिणाम, आरोग्याधिक अमृतासारखे परिणाम मिळतात. आणि आपल्याला जे वाटतं ते गोड वाटत असलं तरी पण ते विषयांच्या संगतीसारखं असतं की त्याचे परिणाम कडू असतात. म्हणून संतांची वचनं ही गोडच आहेत अशा प्रकारचं, म्हणून आपल्या स्वतःच्या अगोदरच्या विचाराचा विचार न करता संतांचा विचार आपण त्यात, संतांची वचने वारी जन्म दुःख, मिष्टान्न हे सुख, भूक निवारण. भूक निवारणाकरता मिष्टान्न असतं, तसं संतांची वचनं आपल्या जन्माचं दुःख निवारण करण्याकरता अशा प्रकारचं असतात. म्हणून भगवंताच्या वेदानं जी आपल्याला वर्णाश्रम व्यवस्था सांगितली आणि त्या वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये ब्राह्मण नावाच्या वर्णात जन्मलेल्या पुरुषानं आपली जबाबदारी कशा पद्धतीनं पाळली पाहिजे याचं मार्गदर्शन अत्यंत कुशलतेने, अत्यंत थोडंसं कठोर वाटलं तरी असं तुकाराम महाराज करतात. अशी गोष्ट आहे. तुकाराम महाराजांचं आणखी एक अभंग आहे, धर्माचे पाळणं करणे पाखांड खंडणं, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे बाण हाती घेऊन फिरे. आणि शेवटी म्हटलं नाही भीड भार, तुका म्हणे साना थोड. तर ज्या एखाद्या आईला आपल्या बाळाच्या हिताकरता त्याला कठोर बोलावं लागतं, पण मातेच्या कोपीत ठोकले स्नेहाची स्नेह असतो. त्याप्रमाणे संतांचं वचन कधी थोडं कठोर वाटलं तरी त्याच्यामध्ये अमृताचा ओलावा अशा प्रकारचा असतो, कल्याणाच्या हिताचा कळवळा असतो. म्हणून कोणी असं आन मानू नये
एवढी पहिल्यांदा विनंती करून या अभंगाला आरंभ करतो. दुसरी एक बाब आपल्याला बोलेन की या अभंगावर सगळ्यांनी लक्ष देण्याकरता हा अभंग मुख्यत्वानं ब्राह्मणांच्या करता सांगितला आहे तुकाराम महाराजांनी, की त्यांनी आपलं कर्म किती पाळावं आणि ते जर त्यांनी पाळलं तर त्यांचं मोठेपण कसं आहे, वेद त्यांना काय म्हणतो, भगवान त्यांच्याबद्दल काय बोलतात, साधू लोक त्यांच्याबद्दल काय बोलतात, लोक कसा आदर करतात, हे सगळं आहे. पण केवळ ब्राह्मण कुळात जन्माला आल्यामुळे ते सगळं मिळेल असं नाही. तर जबाबदारी, आपण कुळात आलो हे आपलं भाग्य असतं, ब्राह्मण कुळात आलेलं, पण त्याची जबाबदारी पण तशीच खूप असते. ती आपण सगळी काटेकोरपणे पाळावी लागते. ती पाळली तर आपल्यासारखं आपणच असतो आणि नाही पाळली तर आपणासारखं आपलं नसतो, हे त्यांनी कळावं. हल्लीचा काळ असा आहे की प्रत्येकाला आपल्या आपल्या वर्णाश्रमाचं कर्म करणं याबद्दल थोडीशी घृणा निर्माण झाली, थोडासा, आणि त्या ठिकाणी अविश्वास निर्माण झाला आहे. यात काय पडलं आहे, त्यात काय पडलं आहे, त्यात काय पडलं आहे, अशी गोष्ट आहे. म्हणून शास्त्राप्रमाणे आचरण करणारे ब्रह्मवृंद खूप कमी आहेत आणि म्हणून त्यामुळे त्यांच्यामुळे लोकांना व्हायला होणारा फायदा होत नाही, त्यांच्यामुळे भगवंताची प्रसन्न व्हायची ती होत नाही, त्यांच्यामुळे वेदाची स्थिती जशी राहावी तशी राहत नाही. आणि हे जर त्यांनी केलं तर त्या ठिकाणी वेद प्रसन्न होईल, अग्नी प्रसन्न राहील, सूर्यनारायण सगळे भूत आपापली कामं करतील, भगवान प्रसन्न राहील, लोकांच्यामध्ये सुविधा नांदेल, वेळच्या वेळेला पाऊस पडेल, सगळं ह्या सुविधा होतील. म्हणून त्यांनी एक मनुष्य मात्रातला जगातला एक कणा म्हणून त्यांनी ही जबाबदारी पाळली पाहिजे. ही तुकाराम महाराजांची तळमळ त्याच्या मागे अशा प्रकारची आहे, तळमळ त्याच्या मागे आहे. म्हणजे ब्राह्मणत्व येतं पहिलं जन्मानं येतं, की आपण कोणत्या कुळात, आई वडिलांचं कुळ आपलं कसं आहे त्यावर आपण जन्माला आलं ते येतं, चांगली गोष्ट आहे, यात काही वावगं नाही. पण दुसरी गोष्ट आहे, त्याला येतं द्विजत्व, म्हणजे दुसरा जन्म येतो, त्याला व्रतबंध असतो, वेदाच्या अध्ययनाचा अधिकार असतो आणि मग त्याचं आचरण सुरू होतं. म्हणजे जन्माची गोष्ट एक आणि आचरणाची म्हणजे कर्माची गोष्ट दुसरी, अशी गोष्ट आहे. आणि या दोन गोष्टी जेव्हा पूर्ण असतात तेव्हा त्याच्यापासून सगळ्या जीवाला, विश्वाला फायदा होण्याची शक्यता असते, नाहीतर नाही. जन्म झाला आणि कर्म जर आपण आपलं केलं नाही, ब्राह्मणानं कर्म जर केलं नाही तर पुढचे सगळे फायदे त्याला स्टॉप होऊन जातात, लॉक होऊन जातात, दुसऱ्याला फायदा नाही, स्वतःलाही नाही, आणि अधोगती मात्र होण्याची शक्यता असते. हा धोका होतो आणि हा धोका तुकाराम महाराजांनी या अभंगात प्रकर्षानं दाखवलेला आपल्याला दिसतो, एवढाच भाग आहे. तर हा धोका टाळण्याकरता हे कर्म आपण करावं, हे ब्राह्मणानं निश्चय अशा प्रकारचा करावा आणि आपलं कर्म करून मग काय आपला व्यवसाय असेल, नोकरी असेल, काय असेल ते त्या ठिकाणी करावं, अशी गोष्ट आहे. अशी पवित्र अन्न खावं, वाणीनं पवित्र बोलावं, तीन वेळा किंवा कमीत कमी 2 वेळा व्यवस्थित संध्या करावी, ब्रह्मयज्ञ करावा. त्या संध्या ब्रह्मयज्ञानं जगाचं कल्याण करणाऱ्या सगळ्या देवतांना नमस्कार करून जे काय द्यायचं ते दिलं जातं आणि ते दिल्यानं त्या प्रसन्न होतात आणि मग सृष्टीची रचना व्यवस्थित चालते, अशी व्यवस्था आहे. म्हणून 3 वेळा 2 वेळा संध्या, हे आपलं 3 वेळा संध्या, आपलं सर्व कर्म व्यवस्थित त्या ठिकाणी करावं, संयमानं राहावं, वाणीवर नियंत्रण ठेवावं, वाणीत वेद मंत्र ठेवावेत, सगळ्या समाजाविषयी कळकळ मानावी आणि आपलं जीवन, आपली तपश्चर्या भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे, त्याच्याही पेक्षा जगाच्या व्यवस्थेसाठी आपण आहोत, आपलं तप आणि आपण असं मानून आपलं जीवन तपश्चर्येत घालवावं. भगवान त्याच्यावर जीव वाळून टाकतो, जग त्याचं आस्थेनं त्याला नमस्कार करतं, ऋषीमुनी आणि संत त्याचा आदर करतात. कधी हे सगळं केलं तर आणि हे करण्याला तसं करण्याची बुद्धी आधी व्हावी लागते. म्हणून ऐसी ज्याची बुद्धी, असं आधी बुद्धीला हात घातला आहे तुकाराम महाराजांनी, त्याची बुद्धी तशी व्हावी लागते आणि तशी बुद्धी त्याची व्हावी
याचंच लक्षण भगवद्गीतेत ब्रह्मकर्म जे सांगितलं आहे ते असं शमो दमस तपस शौचम क्षांतिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञान मास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. ब्राह्मणानं संध्या ब्रह्मयज्ञ केला पाहिजे हे इथं नाही सांगितलं, शम सांगितलं. शम म्हणजे बुद्धीची सर्वोच्च अवस्था, संयमित अवस्था. दम म्हणजे इंद्रियांचं संयमन. शौच म्हणजे अंगक्रिया, मन भावशुद्धी भरलेलं अंगक्रिया, अंतर्बाह्य शुद्धता शौच. आर्जव, आर्जव आपण इतके मोठे आहोत याचा अहंकार न बाळगता त्यानं सगळ्या मोठ्यांच्या विषयी नम्र राहिलं पाहिजे, छोट्यांच्या विषयी करुण राहिलं पाहिजे, हे आर्जव आहे. त्याच्यानंतर भगवंताचं ज्ञान, त्याचं अनुसंधान सतत राहिलं पाहिजे. आणि ते विशेष ज्ञान विज्ञान म्हणजे ते आपल्या आचरणात असलं पाहिजे आणि सतत आपण त्याच्याशी संलग्न असलं पाहिजे. आणि इतकं होऊनसुद्धा देव वेद यांच्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे, म्हणजे आस्तिक्य असलं पाहिजे. हे नवगुण टीक लग लेणे ब्राह्मणांचे अव्यंग कहीच न संडी अंग ब्राह्मणांचे. हे त्याच्याकडे गुण असावेत आणि हे गुण त्याच्या अंतःकरणात किंवा बुद्धीत व्यक्त होतात. तशी योग्यता जन्म देऊन भगवंताने त्याला योग्यता दिली असते. मिळवायचं असतं त्यानेच, पण योग्यता भगवंतानं दिलेली असते. आणि हे गुण प्राप्त झाल्यानंतर मग त्याला संध्या कर आणि ब्रह्मयज्ञ कर हे सांगावं लागत नाही, तो आपोआपच करतो. म्हणून भगवद्गीतेनं सूत्ररूपानं या गुणांनाच त्यांचं कर्म आहे म्हणून दाखवलेलं आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. आणि हे जर त्याने केलं तर त्याची योग्यता काय आहे हे भगवंताच्या मुखातून आपल्याला ऐकता येतं. तुकाराम महाराजांनी काय म्हटलं आहे, पहा श्रुतीमध्ये विचारून, पहा श्रुतीमध्ये विचारून पहा की ब्राह्मण जन्माने आहे, पण त्यानं जर ब्राह्मणत्व आपल्या ठिकाणी या आचारानं आणि कर्मानं आणलेलं नसेल तर तो ब्राह्मण नाही. तर हे मी बोलत नाही, हे श्रुती सांगते, हे बोला, हे सांगतो. तर श्रुतीपर्यंत जर आपण पोचत नसलो, आपल्याला श्रुतींची वचनं जर कळत नसली, वाचता येत नसली, कळत नसली, तर श्रुती ज्यांच्या मुखातून निघाली आहे त्या भगवंताचं स्वतः जे वचन आहे, तो मी सत्यप्रतिज्ञ सोमुखे बोलिला, पैजेसी बोलिला स्वमुखे. वेद ज्याच्या मुखातून निर्माण झाले, श्वासातून निर्माण झालेत, आणि ही भगवद्गीता नावाची जी मुख्य श्रुती आहे ती ज्याच्या मुखातून निर्माण झाली, तिच्यात भगवान स्वतः काय बोलतात याचा अनुवाद ज्ञानेश्वर माऊलींनी केला आहे. गीता ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातला जो 33वा श्लोक आणि त्याच्या पूर्वीचा उपदेश किंबहुना वर्णन, हे दोन वर्णनं तुकाराम महाराजांच्या या अभंगात अत्यंत व्यवस्थित बसतात. भगवंतानं 9व्या अध्यायाच्या शेवटी जे सांगितलं की काय, क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यती. तो आधी दुराचारी असला तरी तो जर माझी भक्ती करीत असेल तर तो माझ्या इतकाच योग्य आहे असं सांगितलं. आणि मग प्रसंग आला की किम पुनर्ब्राह्मणा पुण्या, माझी भक्ती करून माझ्यापर्यंत येण्याला, मी त्याला डोक्यावर घेण्याला कोणत्याही जाती वर्णाचा जर चालतो तर ब्राह्मण का चालणार नाही, असं म्हणून भगवंतानं जे वर्णन केलं आहे. मग वर्णा माझी छत्र चामर, स्वर्गजयाचे अग्रहार, मंत्रविद्येशी माहेर ब्राह्मण जो. तर जगामध्ये ब्राह्मणाचा सन्मान कसा आहे ते 6 प्रकारानं सांगितलं. नंतर 2-3 प्रकारानं त्याचं सामर्थ्य काय असतं ते सांगितलं. आणि नंतर 3रा टप्पा मी त्याला काय मानतो, अशा 3 प्रकारात भगवंताने वर्णन केलं आहे की अर्जुना स्वर्गजयाचे अग्रहार, त्या ब्राह्मणाला मी त्याच्याकरता पहिल्यांदा स्वर्ग इनाम देऊन टाकला आहे की तो 100 यज्ञ करील तर तो स्वर्गाचा राजा होईल. यज्ञ याग करील, आपला आचार पाळील तर स्वर्गात त्याला सुख मिळेल.
अशा प्रकारचं सांगितलं आहे. म्हणून स्वर्गदयाचे अग्रहार आणि काय मंत्रविद्येशी माहेर ब्राह्मणाची. मंत्रविद्या आकाशात राहून जगाचं कल्याण नाही करू शकत. ती कोणाच्या तरी मुखात यावी लागते आणि त्याच्या मुखातून येऊनच ती काम करते लोकांचं, की ज्याचा आचार पवित्र आहे. त्याच्या मुखात येते ती मंत्रविद्या आणि मग त्या मंत्राचं फळ आपल्याला त्या ठिकाणी होतं, अशी गोष्ट आहे. तर मंत्रविद्या ज्याच्या जिभेवर माहेरी मुलगी आल्यावर जशी फ्रेश प्रसन्न राहते, त्याप्रमाणे मंत्रविद्या ज्याच्या जिभेवर प्रसन्नपणे राहते, अशा प्रकारचं मंत्रविद्येचं माहेर त्याचं मुख आहे, अशी गोष्ट आहे. मुख आहे. मंत्रविद्येशी माहेर ब्राह्मण जेथ अखंड वसी जे यागी. जगाचं कल्याण करणारे. आपण जे देवतांना देतो, यज्ञाचं हवन वगैरे देतो आणि देव जे घेतात, याचं माध्यम ब्राह्मण आहेत. कारण ते मंत्र आणि विधी या पद्धतीने ते आपल्याकडून करून घेतात. मग ते देवतांना पोचतं आणि मग देवता आपल्याकडे पर्जन्य पाडणं, आरोग्य ठेवणं, भूकंप वगैरे न होऊ देणं, दैवी आपत्ती न येणं, हे देव आपल्याकरता करतात. अशी व्यवस्था आहे, ही व्यवस्था आहे. म्हणून यज्ञयाग यांच्या मुखात आणि यांच्या मेमरीत, यांच्या स्मृतीत यज्ञाचे विधान बसलेले आहेत. म्हणून त्या मंत्राची योजना त्या तंत्रानं करून मग ते आपल्याला त्याचं फळ देऊन मग आपलं ते कल्याण करतात. म्हणून जेथ अखंड वसी जे यागी जे वेदाची वज्रांगी. वेदाचे मंत्र म्हणजे संहिता, पद, क्रम, जटा, घन या पद्धतीनं जे वेदाध्ययन केलं जातं, अध्यापन हे जे केलं जातं, तर हे ब्राह्मण वेदाची वज्रांगी आहे. म्हणजे वेद जिवंत राहण्याकरता यांनी हे वज्र कवच, ब्राह्मण म्हणजे वेदाला जिवंत राहण्याकरता त्यांनी हे वज्र कवच म्हणून स्वीकारलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. वेदाची वज्रांगी म्हणजे वेद यांच्यामुळे यांच्याकडे सुरक्षित राहतो. तर सुरक्षित राहत नाही. ब्राह्मणानं हायगे केली तर वेदाच्या 1000 शाखा असलेल्या फक्त 3 शाखा शिल्लक राहतात ऋग्वेदाच्या. अशी हानी होते. ही माझ्यासारख्या सामान्य लोकांनाही लक्षात येत नाही, पण हानी होते. सगळा वेद जिवंत असला पाहिजे, जीवावर नाचत असला पाहिजे, मग जग सुखानं जगू शकतं, देवापर्यंत पोचू शकतं. म्हणून ब्राह्मण हे वेदाची वज्रांगी आहे. जयाची या दिठीच्या उत्संगी मंगळ वाढे. तिसरी गोष्ट सांगितली. ज्यांची प्रेम कृपादृष्टी आपल्यावर पडली असताना आपल्या जीवनात मांगल्याची वाढ होते. जयाची या दिठीच्या उत्संगी म्हणजे मांडीवर, आईच्या मांडीवर लेकरू जसं शांत राहतं ना, त्याप्रमाणे ज्यांच्या दृष्टीच्या मांडीवर आपलं जीवन आपण जर ठेवलं तर आपल्या जीवनात मंगलच मंगल अशा प्रकारचं वाढत राहतं. जयाच्या दिठीच्या उत्संगी मंगळ वाढे. जयाचे आस्थेची बोले सत्कर्म पाल्हाळी गेले, संकल्पे सत्य जी आले जयाचे. एक ओवी, एक त्यातला भाग, एक त्यातला जो पाद आहे तो खूप चिंतन करण्यासारखा आहे. याच्यामागे इतिहास आहे, याच्यामागे अनुभव आहे, त्याच्यामध्ये युक्ती आहे, प्रमाण आहे, सगळं आहे. तर ज्यांच्या आस्थेच्या बोलण्यानं म्हणजे आस्थेनं दिलेल्या आशीर्वादात काय झालंय तर अग्निशी आयुष्य जाहले. याला इतिहास आहे. थोडक्यात सांगतो. ज्या वेळेला इंद्र ब्रह्महत्या पाठीमागे लागली म्हणून समुद्रात जाऊन कमळनालामध्ये लपला, त्यावेळेला तात्पुरतं टेम्पररी इंद्र बनवलं त्या नहुषाला. तो उन्मत्त झाला. त्यानं इंद्राच्या पत्नीला भ्रष्ट करण्याचा कुविचार धारण केला. त्यावेळेला त्या शचीनं बृहस्पतीला आणि त्या ठिकाणी प्रार्थना केली की तुम्ही माझ्या पतीचा शोध करा लवकर, माझ्यावर ही संकटं येऊ लागली आहेत. मग बृहस्पतीनं अग्नीला सांगितलं. तो सगळीकडे शोधून आला, पण इंद्राचा शोध त्याला लागला नाही. त्याने म्हटलं फक्त समुद्र शोधायचा राहिला आहे. ते म्हणे जा मग शोध. तो म्हणला मला जाता येत नाही समुद्रात. मी समुद्रात गेलो की मी विझून जातो ना, माझी गती नाही त्यात, मी नष्ट होईल, माझा मृत्यू येईल समुद्रात गेलो की.
तेव्हा बृहस्पती म्हणाले, तू काळजी करू नकोस, आम्ही वेद मंत्रानं तुला आयुष्य देतो, तुला जिवंतपणा देतो, आणि आमच्या मंत्राचं कवच तुझ्याकडे असल्यामुळे तू समुद्रात गेला तरी तुला समुद्राचं पाणी विझवू शकणार नाही. मग त्यानं समुद्रात जाऊन त्या कमलनाळामध्ये त्या इंद्राचा शोध केला, अशी कथा आहे. आणखी काही उपपत्ती आहे त्याला. असो, त्या तात्पर्य असं की अग्नीला आयुष्य देण्याचं काम, किंवा अग्निहोत्री लोक जे अग्नी आपल्या जीवाचं रान करून अग्नी जिवंत ठेवतात, तो विझू देत नाहीत आपल्या जीवात प्राण असेपर्यंत, आणि आपण कोणाला तरी ते अग्निहोत्र दिल्यापर्यंत त्या अग्नीला ते विसंबत नाहीत. म्हणून अग्नीला जिवंत ठेवण्याचं आणि जीवन देण्याचं काम या ब्राह्मणांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि हा अग्नी जोपर्यंत जगात कार्यरत आहे तोपर्यंत जग जिवंत आहे. आगा देहीचा अग्नी जरी गेला तरी देह नव्हे, चिखल ओला, असा प्रकारचं म्हटलं आहे. म्हणून जयाचेनी बोले अग्निसे आयुष्य झाले, म्हणून समुद्रे पाणी आपुले दिधले यांची प्रीती. समुद्र, ब्राह्मण जे सूर्याला अर्घ्य देतात त्याचं अपूर्व सूर्यापर्यंत पोचतं, किंवा अग्नीची सेवा आणि अर्घ्याची सेवा जी केली जाते ब्राह्मणांच्याकडून, त्याचं हे सूर्यापर्यंत पोचलं जातं. आणि त्यामुळे सूर्य प्रसन्न राहतो, आणि त्याच्या किरणामुळे समुद्राचे मेघ बनतात. तर माऊलींना असं म्हणायचं आहे की समुद्र या ब्राह्मणांच्या करता उदंड झाले पाणी, स्नान संध्या करावया समर्थाने म्हटलं आहे. तर यांच्याकरता हे पाणी जसं चातकाकरता दिलं असतं तसं यांच्याकरता दिलं आहे. म्हणून समुद्रे पाणी आपुले दिधले यांची या प्रीती, अशा प्रकारानं यांचं महत्त्व मानलं जातं. त्यावेळेला भगवान म्हणतात की अर्जुना, अशा प्रकारचे हे ब्राह्मण आहेत, म्हणून यांच्या प्रसन्नतेतून आपलं सगळं कल्याण होत असतं. जयाचा कोप सुभटा, काळाग्नी रुद्राचा वसवटा, जयाच्या प्रसादे फुगटा जोडती सिद्धी. हे सगळे सामर्थ्याची उदाहरण आहे. पहिले त्यांच्याकडे काय काय आहे त्याचं, त्यांनी काय केल्यावर काय होतं याचं वर्णन आहे, हे सामर्थ्याचं वर्णन आहे. जे जर कोपले तर काळाग्नी रुद्र कोपल्यावर जे होतं ते होतं, अशा प्रकारचं आहे. भगवान म्हणाले माझं कुळ त्यांनी ब्राह्मणाच्या शापानं नष्ट झालं, काय करावं त्याला. तेव्हा काळाग्नी आणि जयाच्या प्रसादी फुकटा जोडतीशी, ज्यांचा जर प्रसाद झाला आपल्यावर, प्रसन्नतेने जर आशीर्वाद दिला, तर आपण काही न करता फुकट मोठ्या मोठ्या सिद्धी आपल्याला प्राप्त होतात. अशी गोष्ट आहे, सिद्धी प्राप्त होतात. असं यांचं सामर्थ्य आहे, अशी यांची मूळ योग्यता आहे, असे यांच्या आचाराचा गौरव आहे, असं यांचं सामर्थ्य आहे. भगवंताला म्हणलं हे सगळं सामर्थ्य झालं, गौरव झालं, पण तुम्ही त्यांना काय मानता. तेव्हा भगवंतानी सांगितलं, एक ब्राह्मण ऋषी माझ्याकडे येऊ लागला, आणि तो येऊ लागल्यानंतर तो वेगळ्या भावनेने येत होता, पण मी वेगळी भावना ठेवली, आणि मी काय केलं, मी या लक्ष्मी जावलोनी केली परवती, फेडवनी कौस्तुभ घेतला हाती, मग ओढविली वक्षस्थळाची वाखती चरणरजा, अजूनी पाऊलांची मुद्रा, मी हृदयी वाहेगा सुभद्रा, जे आपुलिया दैव समुद्र जतने लागी. माझ्या दैवाचं सागर जतन करण्यासाठी मी हे करतो. त्या भृगू ऋषी माझ्याकडे लाथ मारायला आले. कशाकरता काय सगळं वर्णन आहे, भागवतात आहे, सगळीकडे आहे. देवाची कोणता देव श्रेष्ठ ठरवण्याकरता आले, आणि त्यांना मला लाथ मारायची होती. पण या निमित्तानं त्यांच्या चरणरजाचा स्पर्श आपल्या हृदयाला होईल ही भावना मी धारण केली. आणि लक्ष्मी जरी रुसत असली तरी तिला म्हणलं तू बाजूला होता, डावलून परवती केली, बाजूला केली. डाव्या मांडीवर पत्नी बसत असते ना, धर्मपत्नी, म्हणून तिला डावलली, म्हणजे आणखी डाव्या बाजूला केलं, म्हणजे मांडीच्या खाली पाठवलं, डावलून केली परवती. माझ्या गळ्यात असलेला छातीवर लोंबणारा जो कौस्तुभमणी आहे ना, तो अत्यंत कठीण आहे. या ब्रह्मश्रेष्ठांच्या कोमल पायाला तो टोचेल म्हणून काढून घेतला हातात, आणि माझी छाती आणि त्या ठिकाणी अशी पुढे केली, गर्वानं नाही, विनम्रतेनं केली, की त्यांना त्रास होऊ नये. त्यांचं जे करायला ते आले ते करू द्या, मला लाभ आहे त्या. ओढविली वक्षस्थळाची वाखती चरणरजा.
तर आपण एखादी व्यक्ती यायला लागल्यानंतर घर जसं साफ करून ठेवतो त्याप्रमाणे सगळी व्यवस्था मी करून ठेवली आणि त्याच्यावर त्याने आपल्या टाचेचे चिन्ह त्या ठिकाणी ठसा उमटवला आपल्या टाचेचा, ज्याला श्रीवत्सलांछन म्हणतात. श्रीवत्सलांछन म्हणतात. आणि त्या पावलाची मुद्रा म्हणजे त्या पावलाचा उमटलेला, छातीवर उमटलेला ठसा मी अजून हृदयावर वाहतो की जोपर्यंत तो ठसा आहे तोपर्यंत माझा दैवरूपी समुद्र उचंबळणारा आहे असं मी समजतो. अशा प्रकारचं. आणि पुढे भगवान म्हणतात, ऐसे पुण्यपुंज जे ब्राह्मण. 2-3 उपपत्तींनी 2-3 प्रकारांनी त्यांची योग्यता, त्यांचं मोठेपण, त्यांचं सामर्थ्य आणि मी त्यांना काय मानतो या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि शेवटी भगवान म्हणतात, इथे तुकाराम महाराजांच्या अभंगाकडे यायला आपल्याला संधी आहे. ऐसे पुण्यपुंज जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई अतिनिपुण ते माते पावती हे कवण समर्थने. अरे चंदनाच्या संगतीत राहिल्यामुळे बोरी बाबळीचा चंदन होतो आणि तो देवाच्या निढळावर चढतो, तो भगवंताच्या कपाळावर चढतो. चंदनाच्या संगतीनं झालेलं बाबळीचं खोड चंदन बनून हे होतं, मग तो चंदन तिथं पावणार नाही असं कसं आहे. त्याप्रमाणे जया गतिमती मीची शरण, मग ते मला पावणार नाहीत का. पण कधी ऐसे पुण्यपुंज ते असतील तर, म्हणजे त्यांनी ब्राह्मणाचा जन्म घेऊन अशा प्रकारचं कर्म करून घेतलं असेल तर, वेद अग्नी हे सगळं त्यांनी जर केलं असेल. आणखी एक गोष्ट आहे, आणि माझ्या ठाई अतिनिपुण. हे वाक्य भगवंतांनी संक्षेपानं, माझ्या ठाई निपुण असणं म्हणजे काय काय केलं पाहिजे याची यादी नाही दिली. ती तुम्ही बघा आता कुठं बघायची. कारण स्वतःबद्दल बोलण्याला माणूस संकोच करतो ना जरा. पण माझ्या ठाई अतिनिपुण हा शब्द घातला आहे. तर भगवंताच्या ठाई अतिनिपुण म्हणजे काय, तर इतकं त्यांची योग्यता सामर्थ्य सगळं असूनसुद्धा ते माझ्या ठाई अतिशय निपुण, निष्णात, प्रवीण, कुशल असले पाहिजेत. माझ्या ठाई म्हणजे माझ्या प्रसन्नतेसाठी माझी प्रेम लक्षणा भक्ती करणारे ते असले पाहिजेत. नामस्मरण त्यांना आवडलं पाहिजे, त्यांना वैष्णवांचं नाचणं काढणं आवडलं पाहिजे, त्यांना भक्तीतलं प्रेम आवडलं पाहिजे, त्यांना सर्वस्व मला समर्पण करायला आवडलं पाहिजे. सुदामजी आचार पाळतायत, आपला ब्राह्मण जन्माला आलेत, आचार पाळतात, सगळं करतायत. पण केवळ ते ब्राह्मण आहेत आणि आचार पाळतात म्हणून भगवंतानं रुक्मिणी समवेत त्यांची त्या ठिकाणी आपल्या अश्रूंनी पूजा नाही केली. अश्रूंनी पूजा याकरता केली की माझ्या ठाई अतिनिपुण. किती सहन केलं माझ्याकरता, मला काहीच मागितलं नाही, कसलीच इच्छा ज्याला नाही आणि जो माझ्यासाठी तपश्चर्या करून प्रसन्न अशा प्रकारचा आहे. माझ्या ठाई अतिनिपुण इथं भगवंताची अंडरलाईन आहे. आणि माझ्या ठाई अतिनिपुण ही गोष्ट जर त्या ठिकाणी काढून घेतली तर बाकीचं काय राहिलं, कसं राहिलं. बाकीचं असं राहिलं, वेद आहेत, कर्म आहे, सगळं आहे, अग्नीला आयुष्य दिलेलं आहे, सगळं बाकीचं सगळं आहे, जितकं वर्णन आहे तितकं परत बोलत नाही मी, ते सगळं आहे. पण त्यामुळे काय होईल, त्यामुळे स्वर्गात जाता येईल, त्यावेळेला इंद्राचं पद मिळेल एखाद्या वेळेला, त्यावेळेला सगळं स्वर्गातलं सुख मिळेल, ब्रह्मलोकापर्यंत मिळेल. पण हे कृतक केलेलं जेवढं कर्म आहे त्या कर्माचं सुख, त्या कर्माचं पुण्य ज्या वेळेला संपेल त्यावेळेला त्यांना पुन्हा खाली यावं लागेल. तर या पुण्याची पावटी सरेल, तो सगळा 9व्या अध्यायातला प्रसंग आपण पाहून घ्या. मग पुन्हा खाली यावं लागेल आणि विषयांची आसक्ती वाढत जाईल, आसक्ती वाढेल, खाली यावं लागेल आणि मग कर्म संपल्यानंतर ज्या कर्म असेल त्या जन्माला जावं लागेल. म्हणजे जन्ममरण चुकत नाही. मग कदाचित ब्राह्मणत्वही परत येईल का नाही कोणाला माहिती, ब्राह्मणत्वही परत येणार नाही. याचा अर्थ असा की माझ्या ठाई अतिनिपुण हा एक मुद्दा जर वगळला तर बाकीचे सगळे मुद्दे जरी त्यांनी सक्सेस केलेले असले तरी त्यांना त्यांचं ब्राह्मणत्व टिकवता आलं नाही, त्यांचं महत्त्व ब्राह्मणत्व तर त्यांना समजलं नाही, म्हणून त्यांच्याकडून दुसऱ्याला फायदा झाला नाही, त्यांना झाला नाही, ते ब्राह्मणत्व त्यांनी कचरा त्याचा केला असं होईल.
आणि असं होणं हे भगवंताला मान्य नाही आहे. भगवंताला मान्य नाही. कारण पुढचा जो श्लोक आहे, या श्लोकातलाच अर्धा जो श्लोक आहे, अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम. भजस्व माम. विषय बदललेला दिसतो पण विषय बदललेला नाही. अर्जुनाला म्हणले भजस्व माम, तिथं भगवंताने म्हणलं झडझडवून वहिला की या भक्तीची वाटी लाग. पण हे ज्या ब्राह्मणांना असं सांगितलं आहे भगवंताने की ते खूप मोठे आहेत, ते खूप पूज्य आहेत, मी त्यांची लाथ धारण करतो माझ्या दैवत, हे सगळं खरं असलं तरी ते ब्राह्मण माझ्या ठिकाणी एकनिष्ठ, हे सगळा आचार पाळून माझ्या ठिकाणी एकनिष्ठ असले पाहिजेत आणि मग माझ्या पदाला प्राप्त झाले पाहिजेत, तर त्यांच्या ब्राह्मणत्वाचा गौरव आहे. ते जर तसे प्राप्त झाले नाहीत तर त्यांनी ते वाया घालवलं असं होईल. आणि वाया घालवल्यानंतर ते ज्या विषयात रमतील, ते ज्या योनीत जातील, ते जे जे प्राप्त करून घेतील, तो हा लोकच असा अनित्यन असुखम दुःखाचा असल्यामुळे ते ब्राह्मणत्व मी देऊन त्यांनासुद्धा ते पुन्हा दुःखातच पडतील. ही इंटिमेशन ब्राह्मण वर्गांना भगवंतानं देण्याकरता भगवंताचं हे वचन, अनित्यम असुखम इमम लोकम प्राप्य, या लोकात तू प्राप्त झालास, पण भजस्व माम, माझं भजन कर. म्हणून ब्राह्मणांनी माझ्या ठिकाणी अतिनिपुण असावं, ही गोष्ट भगवंतानं आवर्जून सांगितली. म्हणून ज्ञानवाची मेघ इथंच आहे आणि माझ्या ठाई अतिनिपुण, एवढं महत्त्वाचं आहे अशी गोष्ट आहे. आणि माझ्या ठाई निपुण असला आणि तो जर माझं भजन करू लागला आणि त्याची संधीची वेळ चुकली तर 88,000 ऋषी त्याच्या वेळेचं संध्या करून त्याचं ते कर्मलोप न होऊ देण्याकरता भगवंतानं व्यवस्था केली आहे, अशी गोष्ट आहे. तेव्हा या सगळ्याचं उत्तर असं आहे. प्रल्हादांनी सुद्धा असंच म्हटलं आहे. प्रल्हादांनी असंच म्हटलं आहे, विप्राद विषडगुणयुत युता दरविंद नाभ पादारविंद विमुखात छपचम वरिष्ठम मन्ये तदर्पित मनो वचने हितार्थ प्राणम पुनाती सकुलम नतुभूरी माना, असं त्या ठिकाणी म्हटलं. तर 12 गुण युक्त ब्राह्मण असून त्याला जर माझी भक्ती नसेल तर त्याच्या त्या गुणांचा उपयोग नाही, हे प्रल्हादाने म्हटलं. तेच भगवंतानं इथं म्हटलं आणि तेच तुकाराम महाराज म्हणतात. काय की ब्राह्मण तो नाही, त्याला आम्ही ब्राह्मणच म्हणत नाहीत. कोण? ऐसी ज्याची बुद्धी, ऐसी ज्याची बुद्धी. ब्राह्मण कोण समजतो आपण? जो ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला तो ब्राह्मण, ठीक आहे. त्याच्यापुढं कोण समजतो? की जो स्नान संध्या करतो, जो हॉटेलातलं वगैरे खात नाही, अशा प्रकारचा. कारण वेदानं ब्राह्मणाला भगवंताचं मुख समजलं आहे ना, म्हणजे त्यानं जे खाल्लं ते देवापर्यंत पोचतं ना. मग देवापर्यंत जे अन्न पोचवायचं ते पवित्र असलं पाहिजे का नाही, का अपवित्र? कोणीही कसं केलेलं अन्न त्यांनी जर त्या ठिकाणी खाल्लं तर ते देवाला देणारं पुण्य होईल का पाप होईल? म्हणून त्याने आपल्या आचरणावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, हे आहे. अशा प्रकारानं याचं जे आहे तर ब्राह्मण तो, तर आचार ज्याचा शुद्ध आहे, जन्म ज्याचा शुद्ध आहे, आचार ज्याचा शुद्ध आहे, 2. आणि पण तो आचारही पाळतोय, तो जन्मलाही आहे, पण त्याची बुद्धी जर त्या आचारावर स्थिर नसेल आणि त्याच्या बुद्धीत जर माझं भक्ती कीर्तन जर त्याला आवडत नसेल तर त्याला ब्राह्मण म्हणता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, वस्तुस्थिती ब्राह्मण तो नव्हे, ऐशी ज्याची बुद्धी. तुकाराम महाराजांना जे बोलायचं आहे पुढं, ते बोलण्याच्या अगोदरच त्यांच्या लक्षात आलं की ही गोष्ट कोणाला पटेल नाही तर कोणाला पटणार नाही, कोणाला पटणार नाही. ज्याचा आचार नीट नाही असा जर असेल तर त्याला पटणार नाही, माझ्या विरुद्ध बोललं जातं आहे म्हणून लगेच इंटिमेशन पहा, श्रुतीमध्ये विचारून, वेदामध्ये विचार करून पहा, वेद वाचून पहा, ऐकून पहा, कोणाला तरी विचारून पहा श्रुतीमध्ये विचारून. आम्ही तुकाराम महाराजांना म्हटलं की आम्हाला तुमच्यासारखा चांगला वेदाचा अनुवाद जसाही की तसा सांगणारा भेटणार नाही, कारण तुम्हीच म्हणताना वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. मग आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हालाच विचारतो की आम्हाला तुम्हीच वेद येतात, सांगा काय ते. त्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात की काय, दयासी नावडे हरिनाम कीर्तन आणिक नर्तन वैष्णवांचे. हरिनामाचं मोठ्यानं कीर्तन करता 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 वैष्णव नाचत आहेत, हे ज्याला आवडत नाही,
हे न आवडण्याची ज्याची बुद्धी आहे त्याला आम्ही ब्राह्मण म्हणत नाहीत, अशी गोष्ट आहे. काय झालं, ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज वगैरे असे तीर्थयात्रेला जाता जाता औंढ्या नागनाथाला गेले आणि समोर नामदेव महाराजांचं कीर्तन सुरू झालं. ज्ञानेश्वर माऊली चाल म्हणायला असतील, मोठा कीर्तनाचा थाट सुरू झाला. पण पूजा करणाऱ्या ब्राह्मणांना विक्षेप होऊ लागला आणि त्यांनी म्हणलं की तुम्ही मागे कीर्तन करा. मग त्याने मागे कीर्तन करायला सुरुवात केली, कीर्तन मागे करायला सुरुवात केली. झालं काय, देवाच्या पूजेत विक्षेप होतो म्हणून जरी कीर्तन मागं लावलं तरी देवाला ते आवडलं नाही आणि देवाला न आवडण्याचं प्रत्यंतर म्हणून देऊळ फिरलं आणि त्या कीर्तनाकडे देवानं तोंड केलं. याचा अर्थ काय की माझ्या ठाई अति निपुण हे ज्याला म्हणजे हरिनाम कीर्तन आणि वैष्णवांचं नर्तन हे ज्याला आवडत नाही, अशा प्रकारची न आवडणारी बुद्धी ज्याची आहे त्याला मी ब्राह्मण आहे असं म्हणत नाही, जरी तो आचार पाळीत असला, जरी तो जन्माना असला तरी मी पाळत नाही. म्हणजे तुकाराम महाराजांचं म्हणणं, प्रल्हादजींचं बोलणं, वेदांचा अनुरोध, भगवद्गीतेचं बोलणं आणि भगवंताचं मनोगत या सगळ्या गोष्टीने ही गोष्ट सिद्ध आहे, यात कोणीही राग मानू नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारची बुद्धी घेऊन जो जन्माला आला आहे तर त्याच्याकरता ते थोडे कडक शब्द वापरतात. सत्य त्याचे वेळे घडला व्यभिचार मातीशी व्यवहार अंत्य ज्याचा, हे बोलणं कानाला बरं वाटणारं नाही आणि कोणाला पटणारं नसेल, म्हणून लोक याच्यावर अशी चर्चा करण्याची शक्यता आहे की असं कुठं असतं काय, हे कुठं असतं काय, ते कुठं असतं काय, ते कुठं असतं काय. त्याच्यावर तुकाराम महाराजांनी एक शेवटच्या चरणात शेरा मांडला आहे, तुका मारला आहे. तुका म्हणे येथे मानी आन सारिखे तात्काळ तो मुखे कुष्ट होय. कठोर बोलले तुकाराम महाराज की याचं आन सारिखे मानेल म्हणजे त्याला ब्राह्मण नाही म्हणणं हे योग्य नाही, हे आन हे दुसरंच आहे, हे बोलणं काहीतरी विचित्र दुसरंच आहे असं नाही आहे वस्तुस्थितीनं, म्हणजे वेगळंच आहे असं जो मानील म्हणजे हे खरं मानणार नाही आणि असं जो तोंडानं बोलेल त्याला तात्काळ कुष्ठ होईल असं म्हणतात. साधू संत अतिशय मृदू बोलत गेले, सत्य बोलत गेले, पण प्रिय बोलत गेले. प्रियम ब्रूयात सत्यम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम, वेदाचं वचन आहे की प्रिय बोलावं, प्रिय बोलावं. पण कधी 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 प्रिय बोलून जर सत्य पटत नसेल तर हा नियम शिथिल करून ते पटणं महत्त्वाचं असतं, म्हणून थोडंसं कठोर बोलावं लागतं, म्हणून कठोर बोलावं लागतं. आणि असे बोललेले आहेत लोक. कोण बोललेले आहेत? ज्या वेळेला श्रुतीच्या कल्याणकारी मुख्य सिद्धांताला फाटा दिला जातो किंवा धक्का लावला जातो त्यावेळेला असंच बोलावं लागतं त्या सिद्धांताच्या रक्षणासाठी. एकनाथ महाराज शांतीब्रह्म आहेत, कधीच बोलत नाहीत, पण ते सुद्धा एक दोन वेळा खडतर बोलतात. काय माय गेली होती भूतापाशी असं म्हणतात. किंवा एके ठिकाणी म्हणतात, निर्गुणी पावले सगुणी भजता विकल्प धरिता जिव्हा झडे. सगुणाची भक्ती केल्यावर हे निर्गुणात त्याचं काय असतं, असं निर्गुण भक्ती चिंतन करणारे लोक सगुण भक्ती करणाऱ्याला नाव ठेवतात आणि हे असं कुठं पूजा केल्याने कुठं देवाला पोचत असते काय. आणि गंध नाक्षत, अरे देव काय शरीर आहे काय, तो व्यापक आहे, निराकार आहे, आणि ही पूजा काय कामाची. असं सगुणाच्या पूजेला जे नाव ठेवतात त्यांच्याकरता नाथ महाराजांनी स्वतःची शांती बाजूला ठेवून म्हटलं की अरे नाही, निर्गुणे पावले सगुणी भजता. सगुणाचं भजन केल्यानं, पांडुरंगाचं भजन केल्यावर परब्रह्माला नक्की पावतं. आणि या ठिकाणी जर काही संदेह करून तुम्ही वेडवाकडं बोलाल तुमची जीभ झडून जाईल असं म्हणतात. म्हणजे मुख्य अध्यात्म सिद्धांत आणि भक्ती सिद्धांताला जिथे धक्का लावला जाईल तिथे संत अशी भीड करत नाहीत. हे शांती ब्रह्म एकनाथ असंच तुकाराम महाराज बोलतात. ज्ञानेश्वर माऊली हे जास्तीत जास्त कठोर बोलण्याचा त्यांचा मूर्ख शब्द आहे. काय की जे मूर्ख न सेविता न सरे असं. पण ते ज्ञानेश्वर माऊली असंच बोलले नाथ महाराज आणि तुकाराम महाराजांसारखे.
काय बोललेत? हां. आणि आणि मज माझी असता जेणे मी दुरी होय सर्वथा पंडुसुता तया ते पुण्य ऐसे म्हणता जीभ न तुटे काही. अरे तुम्ही सगळे माझ्यात आहेत आणि मला सोडून तुम्ही स्वर्गाकडे जाता, स्वर्गाकडे जाता. हे याच्या ब्राह्मणाच्या संदर्भातच म्हटलेलं आहे की पुण्यात्मक पाप पापात्मक पाप नरकाला नेणारं, पुण्यात्मक पाप स्वर्गाला नेणारं आणि माझ्यापर्यंत आणणारं ते शुद्ध पुण्य. ब्राह्मणाला मी एवढं देऊन, एवढा मोठेपणा देऊन ते त्याचा शुद्ध पुण्यात माझ्या ठिकाणी निपुण होऊन शुद्ध पुण्यात पर्यवसान करून माझ्याकडे जर न येतील आणि स्वर्गाचाच हव्यास जर त्या ठिकाणी धरतील तर ते ठकलेले आहेत, ते ठकलेले आहेत. आणि ते पुण्यात्मक पापाला जर ते पुण्य म्हणत असतील तर ते ब्राह्मण माझ्यातच असून मज माझी असता जेणे मी दुरी होयस पंडुसुता, मी दूर होईल स्वर्गाला सुखाची लालसा धरली तर, आणि त्याला ते पुण्य म्हणतात. मग पुण्यात्मक पापाला पुण्य म्हणण्याचं धाडस करणारे जे असतील त्यांची जीभ न तुटत, जीभ का तुटत नाही त्यांची, असं त्या ठिकाणी तुटणार नाही काय असं म्हणतात. म्हणजे माऊलींचं बोलणं, नाथांचं बोलणं आणि तुकाराम महाराजांचं बोलणं हे असं आहे. म्हणून तुका म्हणे येथ मानी या आनासारिखे तात्काळ तो मुखे कुष्ठ होय, असं तुकाराम महाराज त्या ठिकाणी म्हणतात. या सगळ्यांचं तात्पर्य असं आहे, यात कठोरता असेल, यात वेगळं वाटत असेल, पण वेगळं वाटण्याचं काही कारण नाही. ब्राह्मणांनी आपला धर्म पाळावा आणि तो धर्म पाळून आपल्या अंगी सामर्थ्य आणावं आणि त्या सामर्थ्याचा विधायक उपयोग जगाकरता करावा. आणि त्यात हरिनाम कीर्तन नर्तन हे योग्य मानावं. आपणही भक्ती करावी, भगवंताची भक्ती आपणही करावी, भक्तांना सन्मान द्यावा, आपला आचार योग्य करावा, तपश्चर्येनं संयमानं वेदवाणीनं आपण जगाचं कल्याण करावं, ब्राह्मणत्व ठीक ठेवावं आणि भगवंताची भक्ती करून सन्मानानं भगवंताच्या वैकुंठाला जावं. हे ब्राह्मणांनी करावं म्हणजे सगळं जग त्यांच्यामुळे सुखी होईल, भगवान प्रसन्न होईल, ब्राह्मणत्वाची बूज राखल्यासारखं होईल आणि त्यांचंही कल्याण होईल, सगळ्यांचंच कल्याण होईल. हा उदात्त उद्देश तुकाराम महाराजांचा यामागे असल्यामुळे आणि आजच्या हा जो संदेश आहे तो आपल्यापुढे त्या ठिकाणी ठेवतो आहे. आणि जे ब्राह्मण बंधू आहेत त्यांनाही हात जोडून विनंती अशा प्रकारची करतो आहे की सगळ्या संतांच्या आणि भगवंताच्या या वचनाचं जे सार आहे ते असंच अशा प्रकारचं आहे की आपण पहिल्यांदा आपलं आचरण पूर्ण पाळावं आणि जगावर करुणा, भगवंताची भक्ती आणि आपल्या आचरणाची निष्ठा या त्रिसूत्रामध्ये, या त्रिवेणी संगमात आपण न्हावून आपण आपलं जीवनयात्रा सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा प्रभूंच्या आणि माऊलींच्या चरणी समर्पण अशा प्रकारचं करून त्या ठिकाणी या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. जयासी नावळे हरिनाम कीर्तन, जयासी नावळे हरिनाम कीर्तन. जयासी नावळे हरिनाम कीर्तन, जयासी नावळे हरिनाम कीर्तन. माणिक नर्तन वैष्णवाच नर्तन वैष्णवाच.
दासी नावडे हरी नाम तुकाराम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की